पुण्यात असला आणि कुठलाही चांगला दिवस असला की सगळेजण एकाच ठिकाणी जातात, ते म्हणजे दगडूशेठ. आज आमचा ॲनिव्हर्सरीचा दिवस आणि उद्यापासून आपली 100 डेज सिरीज पण सुरू होणार. यापेक्षा मोठा योग कदाचितच असू शकणार होता. काही ठिकाणं अशी असतात जिथं जास्त मागायचं नसतं, फक्त डोकं टेकवायचं आणि मन मोकळं करायचं असतं. आता दगडूशेठचं दर्शन झालेलं आहे आणि अभिषेक पण केला आता. तर अभिषेकसाठी तुम्ही ऑनलाईन सुद्धा नोंदणी करू शकता. इथं आल्यावर अभिषेक वगैरे होतो सगळा. आरती पण भेटली आम्हाला, नेमकं आम्ही आलो थोडं उशीर झाला पण आरतीसुद्धा भेटली. आता इथलं दर्शन झालं. आता इथून पुढे जातो आपण बुलेश्वर मंदिराकडे. दगडूशेठवरून निघाल्यावर आमचा पुढचा प्लॅन ठरलेला नव्हता आणि तेवढ्यात रस्त्यावरून जाताना एक भव्य डोम दिसला. रस्त्यात येताना आपलं लोणी काळभोर लागलं होतं आणि तिथं वर्ल्ड पीस डोम म्हणून एक आहे, तिथं आलेलो आहेत आपण. आतमध्ये येण्यासाठी एंट्री फीस आहे इथं 100 रुपये. तर दोघांचे आत्ता तिकीट काढलेत आणि हा डोम आहे, हा बघण्यासाठी आता आपण आतमध्ये जातोय. बाहेर तिकीट काउंटर आहे, तिथं तुम्ही चेक करू शकता. 100 रुपये तिकीट आहे. आणि असं म्हणजे मी वाचलेलं आहे की हा जगातला सगळ्यात मोठा पीस डोम आहे. तर आतमध्ये जाऊन बघूयात आता आपण. हा डोम आम्ही आधी रील्समध्ये सुद्धा पाहिला होता, पण आज तो थेट समोर उभा होता. असा मोमेंट आला की गाडी थांबवावीच लागते. हा आहे जगातील सर्वात मोठ्या डोमपैकी एक, सुमारे 260 फूट उंच आणि विशेष डिझाईनमध्ये उभारलेला. डोमच्या आत शांततेसाठी प्रार्थना सभागृह, गीता भवन आणि वर्ल्ड पीस लायब्ररी आहे. त्याचबरोबर हॉलमध्ये 54 महान व्यक्तींचे भव्य पुतळे सुद्धा आहेत. इथे येण्यासाठी फक्त 100 रुपये तिकीट आहे आणि संपूर्ण परिसर खूप शांत आणि क्लीन आहे. प्लॅन मध्ये नसलेली ही भेट कदाचित आजच्या दिवसातली सगळ्यात शांत भेट ठरली. तर हा होता पीस ऑफ डोम. एकदम शांत वातावरण आहे. आतमध्ये तुम्ही येऊ शकता, आरामशीर बसू शकता, ध्यान वगैरे करू शकता. बाजूला गीता भवन सुद्धा आहे, लायब्ररी पण आहे. एवढं सुंदर आहे. लोणी काळभोर जे गाव आहे त्याच्या हायवेपासून फक्त 400 ते 500 मीटरमध्ये असेल. तर ह्या रोडला कधी आले तर नक्की एकदा भेट द्या. प्रार्थनेनंतरचा प्रवास नेहमीच वेगळा वाटतो. जसं काही मन जरा हलकं झालेलं असतं आणि रस्ता स्वतःहून बोलायला लागतो. इथून आम्ही थेट पोहोचलो बुलेश्वर मंदिरला. हे मंदिर सुमारे 13व्या शतकात यादव काळात बांधलेलं हेमडपंथी स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. स्थानिक परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज या परिसरातून जात असताना इथे थांबत असत आणि मंदिरात आपल्या तलवारीला स्पर्श करून आशीर्वाद घेत असत असं सांगितलं जातं. या मंदिरातली नक्षीकाम बघताना वेळ थांबल्यासारखा वाटतो. शेकडो वर्षांपूर्वी दगडावर कोरलेली ही कला आजही तितकीच जिवंत भासते. तर एवढं सुंदर मंदिर आहे मित्रांनो, एवढं भारी नक्षीकाम केलेलं आतमध्ये, म्हणजे मी इमॅजिन पण करू शकत नाही. मी फक्त आत्तापर्यंत फोटो व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आज प्रत्यक्षात बघितलं मी. म्हणजे कमाल आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. हे जर बघायचं असेल तर तुम्ही स्वतः प्रत्यक्षात इथं या आणि नक्की एकदा मंदिराला भेट देऊन जा. अष्टविनायकांपैकी हा गणपती लोकांची चिंता दूर करण्यासाठी ओळखला जातो. अष्टविनायक मधला गणपती असल्यामुळे गर्दी तर अपेक्षितच होती. दर्शनासाठी जवळपास 1 ते 1.5 तास लागला, पण देवाला भेटण्याआधीची ही प्रतीक्षा ही पूर्णपणे वर्थ इट होती. सगळेजण दर्शनाच्या रांगेत शांतपणे उभे होते आणि मध्ये मध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष पण चालू होता. त्यात कोणीतरी उंदीर मामा की जय पण म्हणायचं. थोडं हसू यायचं, पण नकळत मी पण जय म्हणून जायचो. इतिहासानुसार माधवराव पेशवे या देवस्थानाचे मोठे भक्त होते आणि त्यांनी या मंदिराचा विस्तार व जीर्णोद्धार केला. तर हा होता थेऊरचा गणपती. आता दुपारचे 4 वाजलेत आणि इथून आपण जातो आता वाघोलीला. वाघेश्वरचं दर्शन करून मग घरी. आजूबाजूला शहर वेगाने वाढतंय, पण या जागेनं अजूनही इतिहास घट्ट धरून ठेवला आहे. काही ठिकाण आपल्याला थांबायलाच शिकवतात. तर हे होतं वाघेश्वर मंदिर, जे की वाघोलीमध्ये माहितीच असेल तुम्हाला. येताना जाताना लागतं रस्त्याने. तुम्ही थांबून इथं दर्शन घेऊ शकता आणि नंतर पुढे जाऊ शकता. आणि इथं बोटिंग क्लब पण आहे, जो की इथं बोटिंग क्लब आहे. हे मंदिर आहे, मंदिर दिसत असाल, आणि हे बोटिंग क्लब. आजचा दिवस फक्त प्रवासाचा नव्हता, तो आठवणींचा, श्रद्धेचा आणि नव्या सुरुवातीचा होता.